नमस्कार, मी साक्षी। आज आपण बनवणार आहोत माकल्या म्हणजे ऑक्टोपस। या माकल्या आहेत, आपण या साफ करायच्या आहेत। बघा, ही अशी याची वरची ही काढायची स्किन। हे काढून टाकायचं। हे असं आतमध्ये असतं ते काढायचं। माकल्यांचे 2-3 प्रकार असतात। सरीच्या वेगळ्या असतात। ही अशी आहे, मग ही आपण बारीक चिरून घ्यायची आहे, बारीक कट करून घ्यायच्या। अशा ह्या माकल्या साफ करायच्यात आपल्याला। बारीक करायच्या किम्यासारख्या। त्याचा वरचा भाग आहे, हे पण हे असं कट करून घ्यायचं। ही कटिंग करून झाली ना, त्यामध्ये हे असं काळं असतं हे काढून टाकायचं आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण। हे चिरलेले 2 मोठे कांदे आहेत, 2 टोमॅटो आहेत आणि गार्निशिंगसाठी ही कोथिंबीर आहे। तसेच आपले मसाले, लाल तिखट आणि थोडंसं कलरसाठी काश्मीरी लाल घेतलंय, धणे जिरे पूड, गरम मसाला, हळद आणि थोडासा चिकन मसाला घेतलाय, कोकमं घेतलीत आणि आपल्याला फोडणीसाठी तेल आणि मीठ तर लागतंच, आणि आपले खडे मसाले। हे बघा, छोटी वेलची, मोठी वेलची, मिरी, लवंग, दालचिनी आणि तमालपत्र। ही आलं लसूण पेस्ट आहे आणि हे सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी करूया। हे माकल्या आहेत त्या मी चांगल्या कट करून घेतल्यात आणि चाळणीत घेऊन 2-3 वेळा धुवून घेतलेल्या आहेत। त्याचं काळं पाणी असते ते काढून टाकायचं आणि या अशा गाळून घेतलेल्या आहेत माकल्या। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। दालचिनी, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, मोठी वेलची, छोटी वेलच्या 2 टाकल्या आणि तमालपत्र। कांदा आपला झालेला आहे साधारण। टोमॅटो टाकूया। यातच आपण मीठ टाकूया, म्हणजे टोमॅटो चांगला नरम होईल। चवीप्रमाणे मीठ टाकूया।
धने जिरे पूड, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि आपला मसाला. हे आपले मसाले चांगले परतून झालेले आहेत. तर आपण यात माकल्या टाकूया. थोडंसं पाणी टाकूया. नंतर पाणी सुटतं त्याचं. झाकण लावून 2 शिट्या करूया. प्रेशर गेलेलं आहे. आपण आता उघडून बघूया. हे बघा पाणी पण सुटलंय. आपण गॅस पेटवूया. गॅस लावलेला आहे. तर आपण यात खोबरं टाकूया सुकं. आणि फ्लेवरसाठी हा चिकन मसाला. आणि कोकम. थोडंसं पाणी आटू दे. मग आपण कोथिंबीर गार्निश करू. हे बघा ही आपली माकली झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत ही छान लागते. ही आपली तयार झालेली आहे डिश. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आवडल्यास मला रिप्लाय पण द्या.